ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, पाऊस पडतो. कोणाकरता पडतो? चातक नावाचा पक्षी जो आहे तो आकाशातून जो थेंब पडल तोच पितो, खालचं पाणी पित नाही. तो पक्षी काय म्हणतो? पावसोबा पावसोबा सतत चिंतन करतो. आणि मग त्या याच्याकरता कोण पडतो? पाणी पडतो. त्याचा फायदा कोणाला होतो? आपल्या सगळ्या लोकांना होतो. गाय दूध कोणाला देते? वासराला. मग ते फायदा कोणाला होतो? आपल्या सगळ्यांना. गाय आपल्याकरता दूध देत नाही, ती तिच्या वासराकरता देते. आणि मग तसं गीता ही लिहिली कोणाला? अर्जुनाकरता, पण त्याचा फायदा आपल्याला झाला. ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणाकरता? आपल्याकरता. दासबोध लिहिलं कोणाकरता? आपल्याकरता. तुकारामाचा गाथा आपल्याकरता. मग जेवढं जेवढं लिहून ठेवलेलं आहे ते कोणाकरता? आपल्याकरता. आपण त्याचा वापर करत नाही. काय आता काय काय कॉम्रेड लोक आहे ना, ते काय म्हणतात? मी देवाला मानित नाही. अरे तू जरी देवाला मानित नाही, पण देव तुला मानतो ना. कसा मानतो? डोळ्याने बघतो, ध्वनी परिचतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुर वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावायला घेतो, झोप फिरणं उठतो ईश्वर. अरे भगवंत तुझ्या रातना दिवस आतमध्ये, तू जरी मानित नाही त्याला, पण तो तुला मानतो. एक देवाचा एक कॉम्रेड होता, तो देवाला मानित नव्हता, म्हणून मी देवाचं नावच घेत नाही. आणि एकानं काय केलं? तो झोपेला होता, त्याच्या अंगावर बादलीभर पाणी टाकलं. तो काय म्हणतो? ए देवा. देवाला मानित नाही, मग संकटकाळी देवाला मानतो. काय काय लोक आहे ना, आईबापाला मानते नाही. आणि मग काही दुःख आलं, हे आई, ए बाबू. पहिलं नाव कोणा करतो? आई, बाबा आणि देव. तसं भगवंताचं जेव्हा दुःख येईल तेव्हा स्मरण करण्यापेक्षा दुःख यायच्या अगोदर त्याचं स्मरण केलं तर तो खरा त्याचा विचार करतो. आज लोक काय? अंगाला ताप, देवा तू मायबाप. अंगाचा गेला ताप, त्याच्या बापाचा होतो बाप. म्हणून ज्या वेळेला पराशर यानं जन्मजय राजाला, परीक्षित राजाला त्यांनी काय केलं होतं? एक साधूच्या गळ्यात साप घातला होता आणि त्याच्या मुलांना ते शाप दिला होता, तू 7 दिवसात मरशील. आणि मग त्यांना मरणाच्या भीतीमुळं काय केलं? भागवत लावलं. मग त्याला 7 दिवसामध्ये उपदेश दिला, मरणाची भीती काढली. मग तीच परंपरा आज हा जो हरिनाम सप्ताह बसतो ना, याचा उद्देशच तो आहे. तुम्ही 7 दिवसात कधीतरी मरणार आहे, मग त्या भगवंताचं चिंतन करण्याकरता हा हरिनाम सप्ताह आजही मार्गशीर्ष महिन्यामध्ये का इतर वेळा बसवतात. आणि तो किती दिवस? 7 दिवस. आणि 7 दिवस जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याला भगवंताची नाम विचार मिळतात आणि त्याची मोक्ष उठते. म्हणून भगवंताचं नामस्मरण कसं करा? निष्काम करा. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये जर गेलो, मेळा हे नेतो, मोर्चा नेतो आणि त्याचा दबाव त्याच्यावर येतो. मग जर शासनावर दबाव येतो मोर्चाचा, तसं तुम्ही एकत्र जेव्हा भजन कराल त्यावेळेला भगवंताला त्याची जाणीव होती. म्हणून दररोज कुटुंबामध्ये सामुदायिक प्रार्थना, सगळे एकत्र या, एकत्र बसा. बघा, सामुदायिक प्रार्थना, आज सामुदायिक प्रार्थना राहिले नाही. आज घराचे काय झाले? गोठे झालेत. गोठ्यामध्ये काय जनावराला वैरण घातली, ते दुसऱ्याचा विचार करीत नाही. तसं हा येतो खातो जातो, तो येतो खातो जातो, कोणचं काम करायचं काय विचार नाही, आचार नाही. आज गोठे झालेले. म्हणून संध्याकाळची जर प्रार्थना घरात घेतली, त्या 8 वेळेला, 8च्या वेळेला किंवा 9ला घ्या तुम्ही, का 7ला घ्या, त्यावेळेला सगळे एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर मग दिवसभर काय काम केलं त्याचा आढावा लागतो, उद्या काय केलं त्याचा आढावा लागतो. कोणी एकमेकाशी बोलत नसलं तरी एकत्र आलो दुसऱ्या दिवशी बोलले जातात. आणि जे घरात काय असेल भाजी मिरची, ती एकत्र खाल्लं जातं.
जेवण जेवावा पंक्तीचं आणि मरण मागावा मुक्तीचं, तर त्यावेळेला विचार नाहीसे होतात आणि अन्न हे परब्रह्म होतं. म्हणून कुटुंबामध्ये संध्याकाळची आपली प्रार्थना घ्या, हरिपाठ घ्या, काहीतरी घ्या. तुम्हाला जो आवडेल त्याचं नाव घ्या, पण एकत्र घ्या. आज एकत्रपणा राहिला नाही आणि एकत्रपणा घेतल्यावर याच्यामध्ये परमार्थ आहे आणि स्वार्थ आहे. एकत्र प्रार्थना घेतल्यामध्ये विचार येऊन होतो. आज प्रत्येक ठिकाणी मिटिंगा घेतल्या जातात. पंचायतीमध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात. आपल्या घरात मिटिंग राहिलीच नाही. ज्या घरात विचार आचार आहे, एकत्र विचार आहे, त्या विचाराचा पूर्ण विकास होतो. ज्या कुटुंबात विचार नाही, आचार नाही, म्हणून माध्यम कोण आहे? भगवंत. जसं एखादं गुरु हे असतं फिरतं आणि त्याला खुटा असतो, तसं हा भगवंत कुटुंबामध्ये खुटा आहे, मनाला खुटा आहे. हे मन इकडं तिकडं सैराट होतं, वाईट मार्गाला जातं, विषय वासनात गुंततो. म्हणून या भगवंताचं चिंतन करायचं आहे, आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. उद्धार करता सगळ्यांनी एकत्र या, एकत्र प्रार्थना करा, त्या भगवंताला आनंद होईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.